मम्मी तू काय बघत ती? अगं हे ते झाड आहे. कोणचं? कोणतं? जे बिब्याचं झाड म्हणतात त्याला. कोणतं? म्हणजे बिबीचे फुलं. हा पण लोक काय करतात, हा बिबा दुसऱ्याच्या आयुष्यात फोडतात आणि लोकांच्या प्रपंचाचं वाटोळं करतात. हे झाडाचे जे फुलं आहेत हे संक्रांतीसाठी वाहिले जातात. कशासाठी? संक्रांतीच्या सणासाठी ज्या महिला वळसाला जातात ते बघ, ते पिवळे पिवळे दिसतंय ना, ते भाजून खाल्ल्यावर इतकं सुंदर लागतं. नंतर वाळल्याच्या नंतर त्याची फुलं असतात आणि वाळल्याच्या नंतर जो काळा काळा बिबा असतो ना, तो येतो. हिरवा दिसतो ना आता, तो वाळल्याच्या नंतर तो काळा होतो. त्याचे औषधी पण खूप गुणधर्म आहेत. टाच उरली किंवा काही लागलं, अजून भरपूर आहेत. त्याच्यासाठी तो काळा बिबा वापरला जातो. पण एक म्हण आहे, बिबा फोडला कसा आयुष्यात लोकांच्या. त्याचे जसे चांगले गुणधर्म आहेत तसे वाईट पण येतं.